नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कुणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता. काल मार्केट जवळजवळ 500 पॉईंट तेजीत होतं आणि हे मार्केट हळूहळू ते 500 पॉईंट सगळेच्या सगळे नाहीसे झाले आणि मार्केट खाली आलं. त्यामुळे जो विश्वास होता की हे मार्केट आज टिकून आहे तो विश्वास अजिबात राहिला नाही आणि मार्केट पूर्णपणे खाली आलं आणि खालच्या स्तरावर काल मार्केट बंद झालं. त्याचबरोबर अजूनही फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री थांबलेलीच नाही. 2124 कोटीची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3124 कोटीची. क्रूड 94.66 आहे. डॉलर इंडेक्स 100 आहे. बॉन्ड यील्ड 4.54 आहे. अमेरिकेमध्ये जी महागाई आली ती 4.2%, पण पूर्वी होती 3.8%. ही महागाई जी वाढली ती 0.5%नी वाढली. एप्रिलमध्ये ती 0.6%नी वाढली होती आणि त्याच्या आधी मार्चमध्ये 0.9%नी वाढली होती. म्हणजे महागाई वाढण्याचं प्रमाण अमेरिकेमध्ये कमी होत आहे. म्हणजे मार्चमध्ये महागाई जास्ती प्रमाणात वाढली, त्या मानाने एप्रिलमध्ये कमी प्रमाणात, त्यापेक्षा मेमध्ये कमी प्रमाणात वाढली असं डेटा सांगतो आहे. अमेरिकेमध्ये काल मंदी होती. चीप शेअर पडले आणि चीप शेअर पडल्यामुळे सॉफ्ट बँकेचा शेअरही पडला. कारण सॉफ्ट बँकेने जेव्हा रिकव्हरी करायचा प्रयत्न केला तेव्हा तो शक्य झाला नाही. भारत सरकारने मायक्रो फायनान्स कंपन्यांना सवलत द्यायची किंवा मदत करायची ठरवली. क्रेडिट गॅरंटी स्कीम जी आहे ती ऑगस्ट 31 पर्यंत वाढवली. 20,000 कोटीचा क्रेडिट फ्लो सरकार करणार आहे आणि मॅक्झिमम लोनची लिमिट जी 300 कोटी रुपयाची होती ती मॅक्झिमम लोनची लिमिट 1000 कोटींची केली. ज्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण जास्त आहे त्याला एक्साईज ड्युटी 0 करण्यात आली. म्हणजे एक्साईज ड्युटी द्यावी लागणार नाही. चीन, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया यामधून जे ॲल्युमिनियम फॉईल येत आहे त्या ॲल्युमिनियम फॉईलवर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्यात आली आणि ही अँटी डम्पिंग ड्युटी जी आहे त्याची तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आधी ही अँटी डम्पिंग ड्युटी होती त्याची तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे ॲल्युमिनियम कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. इटर्नलला आंध्र प्रदेश सरकारने 9.63 कोटींची GST
ऑर्डर दिली. लेन्सकार्ट प्लॅटिनम जॅस्मिन ही 2.3% स्टेक विकणारे 486 फ्लोअर प्राईस आहे. यातून 1944 कोटी रुपये गोळा होतील आणि 90 दिवसाचा लॉक इन पिरियड आहे. पॉवर ग्रीड स्कडा, नेटमॅक आणि आर्टिमॅक यांचे 485 कोटी रुपये खर्च करून अपग्रेडेशन करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी परवानगी दिली. त्यांना 80 बिलियन येनचं लोन मिळालं आहे. अल्ट्राटेक FPEL सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 13.99% स्टेक घेण्यासाठी एनर्जी सप्लाय ॲग्रीमेंट आणि शेअर होल्डर ॲग्रीमेंट केलं कंपनीने. कॅनरा आणि BOB बँक ऑफ बरोडा दोघांनीही MCAला ॲक्रॉस टेन्युअर म्हणजे काय तर प्रत्येक वर्षाच्या लिमिटसाठी ॲक्रॉस टेन्युअर रिव्हाईज केला आहे, वाढवला आहे. झी एंटरटेनमेंट 2300 कोटी फंड ते गोळा करणार आहेत. डेक्कन गोल्ड माईन स्पेनमधली लॅग्रोसन टंगस्टीन प्रोजेक्टमध्ये 51% स्टेक घेण्यासाठी डेक्कन गोल्ड माईनने करार केला आहे. क्रिस्टल त्यांना 24.38 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. व्हॅस्कॉन 347.43 कोटीसाठी त्यांना लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाले. IOL केमिकल बर्नाला येथे आग लागण्याची घटना घडली होती, पण त्यामध्ये वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाही. मी सांगितलंच तुम्हाला की कालचा दिवस खूप निराशाजनक होता. 23,425चा हाय पॉईंटपर्यंत आपण गेलो तर 23,214चा लो होता. एवढं मार्केट खालती घसरलं. त्याचप्रमाणे सेन्सेक्स 74.613 पासून 74,613 वरनं 73,983 पर्यंत सेन्सेक्स घसरला. युको बँकेने सुद्धा TBLR 3 महिन्यांसाठी 10 बेस पॉईंट तर 6 महिन्यांसाठी सुद्धा 10 बेस पॉईंट म्हणजे 3 महिन्याचा रेट झाला 5.40, 6 महिन्याचा रेट झाला 5.60. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने FCNR रेट 5 वर्षासाठी, त्याचप्रमाणे 4 ते 5 वर्षासाठी आणि 3 ते 4 वर्षासाठी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त 295 बेस पॉईंट, 4 वर्ष ते 5 वर्षासाठी 280 बेस पॉईंट आणि 3 ते 4 वर्षासाठी 215 बेस पॉईंट वाढवला. ICICI लोंबार्ड त्यांना सेस्टॅट ऑर्डर मिळाली, फेवरेबल ऑर्डर्स मिळाल्या. KRBL इंडिया गेट पोहा त्यांनी स्टेपल कॅटेगरीमध्ये लॉन्च केलं. PPAP ऑटोमोटिव्ह हटचिन्सन बरोबर त्यांनी भागीदारी केली. भारत वायर महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने
चाळीसगाव मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये काम थांबवायला सांगितलं आहे. IOL केमिकलने सांगितलं की 8-10 दिवस काम थांबवावं लागेल. प्लांटची खराबी झालेली नाही फारशी किंवा कोणालाही तेवढी दुखापतही झालेली नाही. होनासा फोकस कॅटेगरीमध्ये 30% ग्रोथ होईल आणि 15% एबिटडा मार्जिन राहील असं होनासा कंपनीने सांगितलं. REC PFC यांच्या मर्जरला सरकारने मान्यता दिली. टाइम टेक्नोप्लास्ट सायस्ट्रोव्हर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 25 कोटीला 76% स्टेक टाइम टेक्नोप्लास्टने घेतला. हिंदाल्को नोव्हालिसनी ऑस्वेगो हॉट मिल पुन्हा सुरू केली, कारण आग लागली होती मध्ये, त्याच्यामध्ये या मिलमध्ये कामकाज बंद होतं. आदित्य इन्फो कोअर लिंक केबल टेकबरोबर इलेक्ट्रिक केबल उत्पादन करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केलं. आता कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे बघूया. पण एक गोष्ट व्हिडिओ करायला सुरुवात केल्यावर जाहीर झाली ती म्हणजे PLI टेक्स्टाईल राऊंड 3. ह्या स्कीममध्ये सरकारने 96 कंपन्या क्लिअर केल्या. अमेरिकेने सांगितलं होतं की टेक्स्टाईल आणि स्टील दोन्हीमध्ये ओव्हर कॅपॅसिटी होती आहे. ही अमेरिकेची तक्रार सरकारने रद्दबातल ठरवली. ही तिसरी PLI स्कीममध्ये 12,800 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि त्याचा टेक्स्टाईल कंपन्यांना फायदा होऊ शकतो. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत, तर होनासाचे अपडेट्स चांगले आहेत म्हणून होनासा, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रूरल इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे PFC, REC, आदित्य बिर्ला रियल, कोल इंडिया, ONGC, हिताची एनर्जी, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, स्पंदना स्फूर्ती, मायक्रो फायनान्स कंपन्यांना ज्या सवलती दिल्या आहेत त्यांच्यामुळे. काल लिस्ट झालेला CMR ग्रीन, नायका, व्हॅस्कॉन, हिंदाल्को, नाल्को, कारण ॲल्युमिनियम फॉईलवर अँटी डम्पिंग ड्युटीची मुदत वाढवली, सफायर, कोरोमंडल, खतासाठी सबसिडी वाढवली जाणार आहे म्हणून कोरोमंडल, आणि काल तेजीतही होता, 75 रुपये वाढला होता. ऑइल इंडिया, LTPC, सिमेन्स एनर्जी, GE शिपिंग, बलरामपूर चिनी, म्हणजे इथेनॉलचं ब्लेंडिंग जर जास्त असेल तर त्याला एक्साईज ड्युटी 0 केली म्हणून बलरामपूर चिनी आणि रेणुका दोन्ही दिले. डेक्कन गोल्ड, एल्कॉन इंजिनिअरिंग, SRF, ओरॅकलची PLC म्हणजे पेरेंट कंपनी जी आहे तिचा रिझल्ट चांगला आला, पण 20 बिलियनच्या जागी 40 बिलियन उचलणार असं कंपनीने सांगितल्यावर तो शेअर पडला. झी एंटरटेनमेंट, अडाणी पोर्ट, GE व्हर्नोवा, JSW एनर्जी, ब्रिटानिया, भारती एअरटेल आणि आदित्य बिर्ला सन लाईफ AMC.
मार्केटमध्ये व्होलटॅलिटी खूप आहे. ती आता गेल्या 6 महिन्यात चालूच आहे. त्यामुळे अंगवळणी पडला असेल. फक्त आपण लक्ष द्यायचं आहे की एखाद दिवशी अचानक एखादा शेअर वाढू लागतो तर तो शेअर आपल्याला विकता येईल का, आणि अचानक क्वालिटी शेअर तुफान पडला आणि पैशाची सोय असेल तर तो घेता येईल का. कारण मार्केट अजून स्थिर राहील झालं नाही. युद्धाच्या घोषणा संपलेल्या नाहीत. साम्राज्यवादी दृष्टिकोन दिसतो आहे आणि क्रूडवर प्रभुत्व कसं मिळवायचं याचा खेळ चालू आहे. तर या खेळापासून आपण दूर राहिलेलंच चांगलं. या खेळामधून आपलं झालं तर नुकसानच, फायदा काही होताना दिसत नाही आहे. त्यामुळं हे किती दिवस असं चालतं आहे ते बघायची वेळ आहे. जिथे आपल्याला फायदा दिसतोय तेवढा फायदा करून घ्यायचा. ट्रेड घेतला तर तो शॉर्ट टर्म घ्यायचा आणि मार्केट पडू लागलं तर विकून टाकायचं. विकलेला भाव लक्षात ठेवायचा आणि ज्या वेळेला 40 रुपये 50 रुपये विकलेल्या भावाच्या पेक्षा कमी भाव सुरू असेल तेव्हा तेवढेच शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये पुन्हा ॲड करून 50-60 रुपये फायदा मिळवता येऊ शकतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. दोन्हीही बाजूला स्टॉप लॉस ठेवूनच ट्रेड करा, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.